नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कथा मोठे मन. एके दिवशी एका गावात एक साधू आला. गावाबाहेरच्या धर्मशाळेत तो उतरला. धर्मशाळेची बरीच पडझड झाली होती. एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती. ती देखील फार अरुंद व छोटी होती. साधूने ती खोली साफसूफ केली. आपली पथारी पसरली. खूप थंडी होती म्हणून खोलीचे दारही बंद करून घेतले. तो आडवा झाला. जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच जागा होती. रात्र झाली तसा थंडीचा कडाका वाढला. अंगावर पांघरून घेऊन तो पडून राहिला. इतक्यात दारावर टकटक झाली. दाराच्या फटीतून साधूने पाहिले. बाहेर कोणीतरी कुडकुडत दारात उभा असलेला त्याला दिसला. दार उघडून साधू त्याला म्हणाला, "अरे आत ये ना, बाहेर थंडी वाऱ्यात कशाला उभा आहेस? ये आत ये." तो एक वाटसरू होता. रात्र झाली म्हणून निवाऱ्यासाठी तो येथे आला होता. त्याने आत डोकावून पाहिले. जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल अशी ती लहान जागा बघून तो थोडा संकोचून म्हणाला, "खोली फारच लहान दिसते. या एवढ्याशा जागेत आपण दोघे कसे मावणार? त्यापेक्षा मी बसतो इथं बाहेरच, या भिंतीचा आसरा घेऊन." साधू बोलला, "भल्या माणसा, तू असा बाहेर थंडीत कुडकुडत बसणार आणि मी खुशाल झोपू? ते काही नाही. तू आत ये कसा. आपण दोघेही आत बसू. दोघांना बसणे एवढी जागा इथं नक्कीच आहे." असे म्हणून साधूने त्या वाटसरूला बळेच आत घेतले. ते दोघे कसे बसे त्या खोलीत बसले. थंडी होतीच, त्यात भर म्हणून वारेही वाहू लागले. साधूने दार बंद केले. थोडा वेळ गेला आणि पुन्हा बाहेर कसली तरी हालचाल झाली. दाराच्या फटीतून साधूने पाहिले. भिंतीचा आसरा घेऊन कोणीतरी बाहेर उभा आहे असे त्याला दिसले. थंडीमुळे तो थरथर कापत होता. त्याची ही अवस्था बघून दार उघडत साधू म्हणाला, "कोण रे बाबा तू?" थंडीने काकडत तो म्हणाला, "मी आहे एक यात्रेकरू." साधू बोलला, "अरे मग असा बाहेर का? आत ये ना." यात्रेकरूने पाहिले. ते दोघे कसे बसे दाटीवाटीने बसलेले. त्याला दिसले तिसऱ्याला बसता येईल एवढी जागा तेथे नव्हती. तो म्हणाला, "तुम्ही बसा, मी आत येऊन तुम्हाला अडचण कशाला करू." साधू म्हणाला, "दोघांनी आत बसायचं आणि तिसऱ्याने बाहेर असं कुडकुडायचं. त्यापेक्षा आपण असं करू, आपण तिघही दाटीवाटीनं उभं राहू. ये तो आत ये." फारच आग्रह केला तेव्हा तो यात्रेकरू खोलीत आला. ते तिघे दाटीवाटीने खोलीत उभे राहिले. त्या यात्रेकरूला हे बरे वाटले नाही. न राहून तो म्हणाला, "साधू महाराज, माझ्यामुळं तुम्हाला अडचण झाली. तिघांनी असं अवघडून आत उभं राहण्यापेक्षा तुम्ही आरामात बसा, मी बाहेर जातो." साधू काही ऐकेना. तो म्हणाला, "ते काही नाही, आपण तिघही दाटीवाटीनं उभं राहू." असे म्हणत साधू हसला आणि पुन्हा म्हणाला, "ही थंडी कायम थोडीच राहणार आहे. ती आली आहे आपली मनं केवढी आहेत ते पाहायला. मन मोठं असलं की लहान घरही मोठं होतं. काय खरं ना?" असे म्हणून साधूने दार लोटले आणि ते तिघही आत उभे राहिले. एकमेकांना खेटून उभे राहिल्याने थोड्या वेळातच त्या खोलीत ऊब निर्माण झाली आणि थंडी पळून गेली. मोठे मन. छान अशी कथा. इयत्ता तिसरीतील ही छान कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.